हेयो, नमस्कार, रामकृष्ण हरी. आता आली आहे एकादशी, आषाढी एकादशी. ती आपण सगळेजण करतो. त्यासाठी मी स्पेशल तुम्हाला दाखवते साबुदाण्याचं थालीपीठ. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आधी मी तुम्हाला दाखवून देते. साबुदाण्याच्या थालीपीठासाठी आपल्याला लागेल 1 कप भिजवलेला साबुदाणा, जाडसर भाजलेल्या दाण्याचा कूट, 1 चमचा तिखट, 1 मिरची बारीक चिरून, 2 चमचे तेल, हे शेंगदाण्याचं तेल आहे, उपवासाला चालते, शेंदा मीठ आणि 2 बटाटे. आपण ह्याच्यात उकडलेले पण टाकू शकतो, पण कच्चेच बटाटे टाकायचे, त्यामुळे चांगला क्रिस्पीनेस येतो. हे बघा, मी कच्चा बटाटा सोलून असा लांब लांब किसून घेतलाय आणि 2-3 पाण्याने धुवून काढलाय. त्यामुळे काय होतं, त्यातलं स्टार्च निघून जातं आणि थालीपीठ आपलं लवकर मऊ पडत नाही. हे बघा, असं नितळ पाणी दिसलं पाहिजे. तर चला स्टार्ट करूया. आता जे महाराष्ट्राच्या बाहेर असतात ना, त्यांना सगळ्यांना थालीपीठाची भाजणी उपलब्ध होत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. हा जो भिजवलेला साबुदाणा आहे ना, तो मी एका ताटात काढून घेते आणि त्याला आधी चांगलं चुरून घेते, त्यामुळे त्याचं बाइंडिंग चांगलं येईल. असं चुरून घ्यायचं त्याला. एक संध व्हायला मदत होती चुरला ना की व्यवस्थित. आता ह्यामध्ये टाकायचं 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 2 ते 3 चमचे, 1 हिरवी मिरची कट करून टाकली आहे, ही लाल मिरची पावडर आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, प्लेन आहे, ह्यात काही मसाले नाही आहेत. आमच्याकडे चालते, तुमच्याकडे चालत नसेल तर नका टाकू. आणि शेंदा मीठ 1 अर्धा चमचा आणि हे किसलेला बटाटा त्यात पूर्ण टाकून घ्यायचा आणि मळून घ्यायचं हे व्यवस्थित. हा असा गोळा करून घ्यायचा आपण तयार. आता काही ठिकाणी याच्यामध्ये दही टाकलं जातं, पण मी नाही टाकत. मी ह्याच्यासोबत खायला दह्याची आणि दाण्याच्या कुटाची चटणी करते. तर चला आपण स्टार्ट करूया थालीपीठ करायला. तर थालीपीठ थापण्यासाठी आपल्याला केळीचं पान, बटर पेपर किंवा आपले दुधाची पॉलिथिन पण चालते, पण मी 2 कपडे ठेवलेले आहेत माझे एक उपवासाच्या थालीपीठासाठी. तर तसा कपडा ओला करून मी घेतलाय आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग एक छोटासा गोळा घ्यायचा. हे थालीपीठ आपण थापून घेऊया. हे आपलं थालीपीठ आपण थापून घेतलंय. तवा पण गरम झालाय. आता आपण याला तव्यावर टाकूया भाजण्यासाठी. असं एक होल करून घेतलाय मी. थोडं तेल लावून घ्यायचं तव्याला. शेंगदाण्याचं तेल आहे. ऊस काढून घ्यायचं आणि थोडं 2-3 ड्रॉप तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं व्यवस्थित. आता आपण दुसरं थालीपीठ टाकलंय तव्यावर, पहिलं काढून घेतलंय. त्याच्यावर साईडनं तेल टाकायचं आणि याला नीट व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर साबुदाणा भिजवताना काय करायचं, पसरट भांड्यात साबुदाणा भिजवायचा. 2-3 वेळेला चांगला धुवायचा, त्यामधला मग स्टार्च निघून जातो आणि मग तो खायला थोडा हलका होतो. पण जर का आपण छोट्या भांड्यात भिजवला ना तर तो साबुदाणा दाटतो, मग तो व्यवस्थित भिजत नाही. तर आता इथे आपलं दुसरं पण थालीपीठ होत आलंय, ते आपण काढून घेऊया. तर आपले दोन्ही थालीपीठ रेडी आहेत. तर तयारी आहेच आहे माझ्याकडे कूट वगैरे. तर मी तुम्हाला ह्याच्यासोबत जे आम्ही चटणी करतो ती दाखवते. तर हे दही घेतलंय मी अर्धी वाटी, जास्त आंबट नाहीये. ह्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ, अर्धा चमचाचा अर्धा चमचा आहे. थोडंसं तुम्हाला तिखट आवडत असेल लाल मिरची पावडर तर टाका, नाही तर नाही टाकली तरी चालते. आणि 2 चमचे दाण्याचा कूट टाकायचा आणि याच्यावर जिऱ्याचा तडका टाकायचा. जिरे जर तुम्ही खात असाल तर टाका, नाही तर बिना तडक्याची सुद्धा ती छान लागते. तर बघूया, आपण तडका टाकूया.
हे बघा, ही खमंग फोडणी चटणीवर टाकली तर तयार आहे आपला आषाढी एकादशी स्पेशल साबुदाण्याचं थालीपीठ आणि दह्यातली चटणी. मस्त. माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.